स्त्री म्हणजे काय हा प्रश्न आपल्याला वाटतो तितका साधा नाहीये, उलट तो खूप गुंतागुंतीचा आहे. आणि याच प्रश्नाला थेट आव्हान दिलं ते म्हणजे सिमोन द बोवर यांनी त्यांच्या 1949 साली आलेल्या द सेकंड सेक्स या पुस्तकातून. खरं सांगायचं तर या एका पुस्तकाने स्त्रीवादी विचारांची दिशाच बदलून टाकली. चला तर मग आज या क्रांतिकारी विचारांना जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. स्त्री जन्मत नाही तर ती घडवली जाते. सिमोन द बोव्हर यांचं हे वाक्य आजही आपल्याला विचार करायला भाग पाडतं. पण घडवली जाते याचा नेमका अर्थ काय? म्हणजे निसर्गाव्यतिरिक्त असं काय आहे जे स्त्रीला स्त्री म्हणून घडवतं? याच प्रश्नाच्या उत्तराचा आपण शोध घेणार आहोत. तर मग त्या प्रसिद्ध वाक्यामागे दडलेला अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला स्त्री बनण्याच्या प्रक्रियेतच थोडं डोकावून पाहावं लागेल. पाहूया, लिंगभावाची ही पुनर्रचना नक्की होते तरी कशी? बहुवार यांचा मूळ युक्तिवाद असा आहे की स्त्रीत्व म्हणजे काय जन्मजात मिळालेली गोष्ट नाही, ते तर एक स्क्रिप्ट आहे जे समाजाने लिहिलंय आणि पिढ्यानपिढ्या स्त्रियांना ते पाळायला शिकवलं जातं. म्हणजे तिचे गुणधर्म हे निसर्गाने नाही तर आपल्या संस्कृतीने घडवलेले आहे. आता हा विचार समजून घेण्यासाठी दोन शब्दांमधला फरक खूप महत्त्वाचा आहे. एक आहे सेक्स म्हणजे आपलं जैविक शरीर जे जन्माच्या वेळी ठरतं, आणि दुसरं आहे जेंडर म्हणजे समाजाने त्या शरीरावर लादलेल्या भूमिका, अपेक्षा आणि नियम. बहुवार यांचा संपूर्ण युक्तिवाद याच फरकावर उभा आहे. पण प्रश्न असा आहे की समाजाने या भूमिका अशा का वाटून दिल्या? याच्या मागे खूप खोल तात्विक समस्या दडलेली आहे. बोव्वार यांनी त्याला कर्ता आणि इतर असं म्हटलंय. चला पाहूया हे नेमकं आहे तरी काय. इतर हीच ती संकल्पना आहे ज्यात बोव्वार यांना स्त्रियांच्या शोषणाचं मूळ दिसलं. त्यांचं म्हणणं असं आहे की इतिहासात स्त्रीला कधीच तिची स्वतंत्र ओळख मिळाली नाही. तिची ओळख नेहमी पुरुषाच्या संदर्भातच ठरवली गेली. ती कुणाची तरी पत्नी, कुणाची तरी आई किंवा कुणाची तरी मुलगी. बोव्वार यांचे हे शब्दच सगळं काही स्पष्ट करतात. समाजात माणूस म्हणजे पुरुष हे समीकरण इतकं पक्क बसले की स्त्रीची ओळख त्याच्या तुलनेतच ठरवली जाते. ती मूळ नाही तर मूळ घटकापासून वेगळी असलेली एक दुसरी गोष्ट आहे. हे चित्र बघा, यातून भूमिकेतली विषमता लगेच लक्षात येते. पुरुष हा कर्ता, सब्जेक्ट आहे, जो निर्णय घेतो, जग घडवतो. याउलट स्त्री ही इतर, अदर आहे, जिला घराच्या चार भिंतींमध्ये बंदिस्त करून तिचं जग मर्यादित केलं जातं. म्हणजे एकाला जणू काही स्वातंत्र्याचं मोकळं आकाश दिले तर दुसऱ्याला मर्यादेचा पिंजरा. आणि हा विचार काही काल परवा आलेला नाहीये. बोव्वार यांनी हजारो वर्षांपासून चालत आलेल्या एका खोलवर रुजलेल्या परंपरेवर बोट ठेवलं, ज्याची मुळं आपल्याला थेट इतिहासात आणि तत्त्वज्ञानात सापडतात. अगदी ॲरिस्टॉटलसारख्या महान तत्त्ववेत्त्यांपासून ते सेंट थॉमससारख्या धर्मगुरूंपर्यंत अनेक मोठ्या विचारवंतांनी स्त्रीला अपूर्ण पुरुष किंवा दुय्यम मानलं, आणि याच विचारांनी समाजाच्या मानसिकतेवर शतकानुशतके राज्य केलं. मग या अदृश्य बेड्यांमधून मुक्त होण्याचा मार्ग तरी काय? बोव्वार फक्त समस्येवर बोट ठेवून थांबत नाहीत, तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवतात. चला पाहूया कल्पनांपासून मुक्तीचा हा मार्ग कोणता आहे. शाश्वत स्त्रीत्व ही एक अशी कल्पना आहे जी स्त्रीला देवी बनवते पण माणूस म्हणून तिचं अस्तित्वच नाकारते. मातृत्वाची पवित्रता किंवा कन्येची शुद्धता अशा आदर्श चौकटींमध्ये तिला बंदिस्त करून तिची वैयक्तिक ओळखच पुसून टाकली जाते. बोव्वार यांनी ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने उलगडून दाखवली आहे. बालपणात मुलीला निष्क्रिय राहायला शिकवलं जातं. तारुण्यात तिला इतरांवर अवलंबून राहायला आणि स्वतःला मर्यादित ठेवायला सांगितलं जातं. आणि शेवटी लैंगिक जीवनात तर तिचं स्वतंत्र अस्तित्वच नाकारलं जातं. ही एका व्यक्तीला वस्तू बनवण्याची प्रक्रिया आहे. यातूनच बोव्वार दोन महत्त्वाच्या संकल्पना मांडतात. पहिली अंतस्थता, इमनन्स, म्हणजे परिस्थितीच्या दलदलीत अडकून बसणं, जसं स्त्रीला घरात बंदिस्त केलं जातं. आणि दुसरी अतिथता, ट्रान्सेंडन्स, म्हणजे त्या दलदलीतून बाहेर पडून स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी झेप घेणं, जे आजपर्यंत फक्त पुरुषांसाठी राखीव ठेवलं गेलं आहे. तर मग इतर म्हणून घडवलेल्या या भूमिकेतून स्त्री बाहेर कशी पडणार? स्वतःच्या अस्तित्वाची आणि स्वातंत्र्याची ही लढाई ती जिंकणार तरी कशी? यावर बोव्वार यांचं एकच आणि अगदी स्पष्ट उत्तर आहे, आर्थिक स्वातंत्र्य. त्यांच्या मते जेव्हा स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहते, एखादं अर्थपूर्ण काम करते, तेव्हाच तिला खऱ्या अर्थाने स्वायत्तता मिळते. तिच्या मुक्तीचा मार्ग तिच्या कामातून आणि आर्थिक स्वातंत्र्यातूनच जातो. आणि याच एका विचारामुळे द सेकंड सेक्स हे फक्त एक पुस्तक राहिलं नाही, तर ते एका मोठ्या चळवळीचा पाया बनलं.
चला पाहूया या पुस्तकाने स्त्रीवादाचा वारसा कसा घडवला. हे पुस्तक म्हणजे फक्त शाई आणि कागद नव्हतं, ती एक वैचारिक त्सुनामी होती. या पुस्तकाने स्त्रीवादाच्या दुसऱ्या लाटेला प्रचंड ऊर्जा दिली आणि जगभरातील स्त्रियांच्या विचारांना एक नवी दिशा मिळाली. विचार करा, 1949 मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं आणि पुढच्याच दशकात म्हणजे 1960च्या दशकात अमेरिकेत स्त्रीवादी विचारांची एक नवी शक्तिशाली लाट उसळली. हा काही योगायोग नव्हता, तर बोव्हर यांनी पेरलेल्या विचारांचं ते फळ होतं. बेटी फ्रेडन, केट मिलेट, जर्मेन ग्रियर यांसारख्या अनेक प्रभावी लेखिका पुढे आल्या. त्यांनी बोव्हर यांच्या युक्तिवादांना आपापल्या देशात आणि काळात लागू केलं. असं म्हणता येईल की द सेकंड सेक्समधील विचारांचा पाया घेऊनच त्यांनी स्त्रीवादाची एक नवी इमारत उभी केली. या पुस्तकाचा प्रभाव इतका खोलवर रुजलेला आहे की आजही स्त्रीवादी चळवळीतले अनेक विचार नकळतपणे बोव्हर यांच्याच युक्तिवादांची पुनरावृत्ती करत असतात. जसे हे विधान सांगतं, अनेक आधुनिक स्त्रीवाद्यांना हे कळतही नाही की ते बोव्हर यांच्याच भाषेत बोलत आहेत. आणि शेवटी बोव्हर यांनी स्त्रियांसाठी विचारलेला प्रश्न आपल्या प्रत्येकासाठी आहे. इतरांच्या अपेक्षांच्या पलीकडे जाऊन आपण स्वतःला कसं परिभाषित करतो? आपली खरी ओळख दुसऱ्यांनी दिलेल्या भूमिकेत आहे की ती मिळवण्यासाठी केलेल्या संघर्षात? या प्रश्नाचं उत्तर तर प्रत्येकाने स्वतःच शोधायचंय.